नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आजचं महत्त्वाचं सेशन मी अशा विद्यार्थ्यांसाठी या ठिकाणी करत आहे, की ज्या विद्यार्थी मित्रांचा 2025 च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये चांगला स्कोर आलेला नाही. अशा विद्यार्थ्यांसाठी आजचं हे सेशन या ठिकाणी आहे. याचबरोबर हे सेशन त्याही विद्यार्थ्यांसाठी आहे, जे 2026 ला राज्यसेवा पूर्व आणि मुख्य परीक्षेचा प्लॅन या ठिकाणी करत आहे. या 2 प्रकारच्या विद्यार्थ्यांसाठी आजचं हे सेशन इथे या ठिकाणी असणार आहे. आता बघा 2025 चा जो पूर्व परीक्षेचा पेपर झाला, त्या पेपरमध्ये विद्यार्थी मित्रांना बऱ्यापैकी कमी मार्क या ठिकाणी मिळालेले आहेत, असं एकंदरीत दिसून येतं. तर साहजिकतः जर आपण पाहिलं तर 90 ते 105 या दरम्यान जर आपण पाहिलं, तर मोठ्या प्रमाणावर इथं विद्यार्थी इथं अडकलेले आहेत. 105 च्या पुढे खूप कमी विद्यार्थी हे या ठिकाणी गेलेले आहेत. मात्र जे 105 च्या पुढे गेले, 110 च्या पुढे गेले, त्या विद्यार्थी मित्रांच्या ठिकाणी 2025 च्या मुख्य परीक्षेसाठी या ठिकाणी सिलेक्शन जरूर या ठिकाणी होईल हे लक्षात घ्या. आता बघा ज्यांचं सिलेक्शन 2025 च्या मुख्य परीक्षेसाठी होणार आहे, त्या विद्यार्थी मित्रांना तर राज्यसेवा मेन्सची तयारी करायचीच आहे. भले तुमचा यापूर्वी अभ्यास झाला असेल अथवा नसेल, तुम्हाला मेन्सचे दरवाजे या ठिकाणी खुले झालेले आहेत. मात्र 105 च्या आतमध्ये जे कोणी विद्यार्थी या ठिकाणी आहेत, ज्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये एक शंका आहे, की यस आपलं कट ऑफ होतोय की नाही? आपण मेन्सला क्वालिफाय होऊ की नाही? या विद्यार्थ्यांचं आता सध्या काय चालू आहे, तर ते विद्यार्थी सध्या YouTubeवर या ठिकाणी वेळ वाया घालवतायत आणि ते कट ऑफ किती लागेल, या संदर्भातल्या चर्चेमध्ये अडकलेले आहेत. त्याचबरोबर असाही एक प्रयत्न या ठिकाणी आहे, की चला राज्यसेवा द्यायची की कंबाईन या ठिकाणी द्यायची. तर मी तुम्हाला या ठिकाणी हे सांगेल, ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी कंबाईनच टार्गेट केलं होतं, मात्र राज्यसेवा पूर्व परीक्षेला देखील या ठिकाणी ते सामोरे गेले होते. चांगला स्कोर देखील आलेला आहे. परंतु त्यांचं टार्गेट कंबाईन आहे, तर त्यांनी 21 डिसेंबरच्या पूर्व परीक्षेला कंबाईनच्या तिथे या ठिकाणी पूर्णतः लक्ष या ठिकाणी दिलं गेलं पाहिजे. का बरं? कारण त्यांचं टार्गेट हे कंबाईनची परीक्षा या ठिकाणी होतं आणि म्हणून मग जरी राज्यसेवा पूर्व परीक्षेला चांगला कोर्स इथे या ठिकाणी स्कोर आला असला, तरी आता जे काही 30 दिवस आपल्या हातामध्ये आहेत, तर त्या 30 दिवसांमध्ये कंबाईनवर जास्तीत जास्त फोकस करा. का बरं? कारण तुमचं तेच टार्गेट या ठिकाणी होतं. आता बघा दुसरा माझा मला इथे या ठिकाणी सांगायचंय, की ज्या विद्यार्थ्यांना स्कोर चांगला आला नाही, मात्र राज्यसेवेचंच टार्गेट त्यांच्या या ठिकाणी होतं. त्या विद्यार्थ्यांनी कंबाईनकडे शिफ्ट होऊन आपला 1 महिन्याचा जो कालावधी आहे, हा या ठिकाणी आता वाया घालवण्यात काही अर्थ नाही. कारण तुमचं टार्गेट हे राज्यसेवा होतं आणि आता राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये चांगले मार्क नाही मिळाले, म्हणून जर तुम्ही कंबाईनकडे या ठिकाणी जात असाल, तर लक्षात घ्या कंबाईनची पण परिस्थिती ही तीच होईल जी राज्यसेवेची या ठिकाणी झालेली आहे. आणि म्हणून मग हे जे 30 दिवस हे वाया घालवण्यापेक्षा आपण या 30 दिवसांमध्ये गुणात्मक या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. सकारात्मक काम करणं गरजेचं आहे. आणि 2026 च्या राज्यसेवा मेन्सच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण आता आपली तयारी इथे या ठिकाणी करणं गरजेचं आहे. बघा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 यामध्ये खूप काही आता अंतर राहिलेलं नाही. खूप काही दिवस या ठिकाणी राहिले नाहीयेत. आयोगानं पूर्व परीक्षेच्या आधीच या ठिकाणी ती तारीख तुम्हाला जाहीर केलेली आहे 31 मे. तर 31 मेला तुमची राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 या ठिकाणी होणार आहे आणि ऑक्टोबरच्या महिन्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी 2026 चे मुख्य परीक्षा या ठिकाणी द्यायची आहे. आता ज्या विद्यार्थ्यांचा 2025 च्या पेपरमध्ये स्कोर कमी आलेला आहे आणि जे विद्यार्थी 2026 ला आता टार्गेट करतात त्यांच्यासाठी एक महत्त्वाचं म्हणजे ज्याला आपण म्हणूया गिफ्ट काय असणार आहे, त्या विद्यार्थ्यांना गिफ्ट अशा पद्धतीचं असणार आहे, की 2026 च्या पेपरमध्ये किंवा 2026 च्या परीक्षेमध्ये जागा या भरमसाठ या ठिकाणी असणार आहेत हे लक्षात घ्या. म्हणजे या 25 च्या पेपरमध्ये डेप्युटी कलेक्टरच्या जागा नव्हत्या. त्याचबरोबर डी-वाय-एस-पीच्या या ठिकाणी जागा या ठिकाणी नव्हत्या. तहसीलदाराच्या जागा नव्हत्या. ज्यामध्ये विद्यार्थी खूप जास्त या ठिकाणी रस घेतात त्या जागा इथं नव्हत्या. मात्र त्या जागा आता 26 च्या पेपरमध्ये या ठिकाणी 26 च्या परीक्षामध्ये या ठिकाणी तुम्हाला मिळण्याची दाट शक्यता इथे या ठिकाणी आहे. ते मिळतील आणि त्याचबरोबर जागांची संख्या देखील बऱ्यापैकी मोठ्या प्रमाणावर असणार आहे. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. कारण ज्या जागा 2025 ला वाढणार होत्या, त्या आता 2026 ला शिफ्ट महाराष्ट्र शासन या ठिकाणी करेल. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. त्यामुळं 2026 ला एक तर जास्त जागा आणि ज्या क्रीमी पोस्ट तुम्हाला हव्या होत्या, जसं की डेप्युटी कलेक्टरची, तहसीलदाराची, डी-वाय-एस-पीची तर त्या पोस्ट
चा समावेश हा 2026च्या पेपरमध्ये किंवा 2026च्या परीक्षांमध्ये असणार आहे. आणि म्हणून मग ही एक चांगली संधी तुम्हाला या ठिकाणी आहे. चांगली पोस्ट आणि त्यातल्या त्या जास्ती जागा त्या 26ला तुम्हाला मिळणार आहे. आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या, की तुम्हाला आता 2025 साली जे काही 25च्या पेपरचा जो काही मुख्य परीक्षेचा पेपर या ठिकाणी येईल, मग तो ऑप्शनलचा किंवा जी-एसचा जो काही पेपर तुमच्यासमोर येईल, तर त्यातून तुम्हाला हे लक्षात येणार आहे, की हा मेन्सचे पेपर आयोग अशा पद्धतीने या ठिकाणी तयार करत आहे. आणि त्यामुळे तुम्हाला ऑक्टोबरमध्ये होणारी 26चा जो पेपर असेल, तर तो लिहिण्यासाठी मॉडेल क्वेशन एम-पी-एस-सीचं तुमच्यासमोर या ठिकाणी असणार आहे. आणि म्हणून मग हे लक्षात घ्या, तुम्ही गिव्ह करण्याच्या फंद्यामध्ये पडू नका किंवा तुम्ही दुसऱ्या परीक्षांमध्ये शिफ्ट होण्याचा या ठिकाणी विचार करू नका. राज्यसेवेमध्ये काही अमुक गोष्टी घडल्या म्हणून या ठिकाणी स्कोर कमी आला आणि लक्षात घ्या आयोगाने 2025चा राज्यसेवा पूर्व परीक्षेचा पेपर हा संतुलित काढलेला नव्हता. हे माझं स्वतःचं पण व्यक्तिशः मत इथे या ठिकाणी आहे. कारण वर्ल्ड वर्ल्ड हिस वर्ल्ड जिओग्राफीवर एक पण प्रश्न विचारला नाही. एन्शियंट इंडियावर या ठिकाणी एक पण प्रश्न या ठिकाणी विचारला नाही. जर तुम्ही पेपर जर आपण पाहिला, लक्षात घ्या पेपरमध्ये संतुलितपणा या ठिकाणी नव्हता. असंतुलित पेपर होता. आणि म्हणून ज्या एखाद्या विद्यार्थ्याचा जो भक्कम एरिया आहे, त्या भक्कम एरियावर प्रश्न विचारलाच नाही आणि म्हणून मग तिथे या ठिकाणी तुम्हाला मार्क तितकेसे पडले नसावेत. त्यामुळं खचून न जाता 2026 कडे आता आपण शिफ्ट झालो पाहिजे. जितक्या लवकर आपण 2026 ला शिफ्ट होऊ, हे तुम्हा विद्यार्थी मित्रांसाठी खूप जास्त फायदेशीर या ठिकाणी असणार आहे. आता आपण 2026च्या एकूणच आपल्या हातामध्ये जे 180 दिवस आहे, त्या 180 दिवसांवर इथे या ठिकाणी आपण चर्चा इथे या ठिकाणी करूया. आता बघा सर्वात महत्त्वाचा मुद्दा काय, की तुम्ही विद्यार्थी मित्रांनो 2025 चा पेपर देत असताना खूप सारे विद्यार्थी असे आहेत, की ज्यांनी ऑप्शनलचा अभ्यास केलेला नव्हता. तरी देखील पूर्व परीक्षा या ठिकाणी दिलेली आहे. ठीक आहे ना? बघा परीक्षा द्यायला काही इश्यू नाहीये. मात्र परीक्षा ही पूर्व परीक्षा पास झाल्यानंतर जे काही 3 ते 4 महिनेच आपल्या हातामध्ये राहतात, तिथं आपल्याला परफॉर्मन्स करायचा आहे. पण त्याच्यासाठी आधी मुख्य परीक्षेचा अभ्यास हा आपण या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि म्हणून मग आजच्या या दिवसापासून आपण मुख्य परीक्षेच्याच तयारीला या ठिकाणी लागलो गेलो पाहिजे, हे लक्षात असू द्या. आता सर्वात पहिलं तर काय आपण करणं गरजेचं आहे, तर तो तुमचा ऑप्शनल पेपर जो आहे, हा ऑप्शनल पेपर इथे या ठिकाणी डिसाईड करा. ज्या कोणी विद्यार्थी मित्रांना 2026 ला पूर्व परीक्षा द्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांनी हे निर्णय घ्या, की मला कोणता ऑप्शनल पेपर या ठिकाणी करायचा आहे. लक्षात घ्या ऑप्शनल पेपर हा सातत्यानं बदलून चालत नाही. असा ऑप्शनल निवडा, की जो ऑप्शनल तुम्हाला या ठिकाणी सातत्यानं 3 वर्ष तरी या ठिकाणी बदलायची गरज लागणार नाही. पोस्ट मिळेपर्यंत तो ऑप्शनल पेपर बदलायची गरज लागणार नाही. असा ऑप्शनल तुम्ही या ठिकाणी निवडा. नाहीतर काय होईल, की एका वर्षी हा ऑप्शनल घेतला, राहिलं, त्याच्यानंतर दुसऱ्या वर्षी दुसरा ऑप्शनल घेतला. तसं करू नका. एकच पेपर या ठिकाणी घ्या आणि त्या पेपरवरच या ठिकाणी तुमचे 2026 चा, 2027 चा, 2028 चा जो पण काही अटेम्प्ट तुमचा राहील, ऑप्शनल पेपरवर आधारितच असला पाहिजे. असा ऑप्शनल पेपर या ठिकाणी तुम्ही तिथे या ठिकाणी घेतला पाहिजे. हे कोणासाठी बोलणं आहे, की ज्या विद्यार्थ्यांचा अद्यापही ऑप्शनल पेपरचा अभ्यास झालेला नाही. अशा विद्यार्थ्यांना मला हे सांगणं आहे, की तुम्ही तुमचा ऑप्शनल पेपर या ठिकाणी निवडा. बरेचसे विद्यार्थी 2025 चा पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना त्यांनी ऑप्शनल पेपर जो निवडला, तर बरेचसे असे विद्यार्थी आहे मित्राच्या सांगण्यावरून या ठिकाणी निवडला. मैत्रिणीच्या सांगण्यावरून या ठिकाणी निवडला. तर असं होऊ देऊ नका आता इथे लक्षात घ्या. ठीक आहे ना. आता स्वतःचा ऑप्शनल पेपर हा स्वतःच या ठिकाणी निवडण्याचं नियोजन इथे या ठिकाणी करा. हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आता बघा हा ऑप्शनल पेपर पहिला तर तुम्ही या ठिकाणी निवडणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतरची काय तुमची स्टेप असली पाहिजे, तर या ऑप्शनल पेपरचा अभ्यास या ठिकाणी करणं लक्षात घ्या. हे मी का बरं म्हणतोय? काहींना असं वाटेल, की ऑप्शनल पेपर निवडायचा आणि अभ्यास काय लिहिलंय? ऑप्शनल पेपरचा अभ्यास पण तर करावा लागतो ना. कारण बघा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी बस फॉर्म भरत असताना ऑप्शनल पेपर निवडला, पण अभ्यास केला का? नाही केला. मग आता ज्या विद्यार्थ्याचा चांगला स्कोर आहे आणि त्यांनी जर ऑप्शनल चा अभ्यासच केला नसेल, तर मला सांगा 2025च्या मेन्समध्ये जी आता एप्रिल महिन्यामध्ये तुमची होणार आहे, तर त्या मेन्समध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा काय चांगला असेल, हे मला या ठिकाणी म्हणायचंय आणि म्हणून मग तुम्ही आता 26 ला जाण्यासाठी तुम्ही या ठिकाणी
तुमचा ऑप्शनल पेपर जो आहे तो पहिला या ठिकाणी डिसाईड करून ठेवा. हे लक्षात असू द्या. ऑप्शनल पेपर डिसाईड करा आणि त्याच्या अभ्यासाला तुम्ही जानेवारीपासून नाहीत, आत्तापासूनच या ठिकाणी सुरुवात करणं खूप जास्त गरजेचं आहे. बघा, तुम्ही अभ्यासाला जितका उशीर सुरुवात करण्यासाठी जितका उशीर या ठिकाणी लावताल, तितकं नुकसान हे तुमचं आहे लक्षात घ्या. तुमचं नुकसान या ठिकाणी असणार आहे, जितका उशीर तुम्ही या ठिकाणी लावताल. कारण आयोगानं तर त्यांचं काम केलंय बघा. आयोगानं 31 मे ही तारीख तुमची या ठिकाणी डिसाईड केलेली आहे. हे डिक्लेअर केलेले आहे, की 31 मेला आम्ही राज्यसेवा पूर्व परीक्षा 2026 चा पेपर घेणार आहे. आता जे काही आपल्याकडे दिवस राहिले 180 दिवस, 6 महिने, तर त्या 6 महिन्यांमध्ये तुमचं नियोजन या ठिकाणी करणं खूप जास्त गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, अभ्यास करत असताना सर्वात इम्पोर्टंट आहे ते म्हणजे तुमचं अभ्यासाचं प्लॅनिंग, तुमचं अभ्यासाचं नियोजन. हे ज्या विद्यार्थ्याचं असतं, तो विद्यार्थी या ठिकाणी इथं यशस्वी होत असतो हे लक्षात घ्या. आता बघा, ती वेळ आलेली आहे आपल्यावर, त्या ठिकाणी आपल्याला जर यश मिळवायचं असेल, तर आपल्याला हे प्लॅनिंग या ठिकाणी करावं लागणार आहे. नाहीतर काय होतं, की बिना प्लॅनिंगचं आपण जर डायरेक्ट ॲक्शन केलं, नो प्लॅनिंग, नो प्रिपरेशन, डायरेक्ट ॲक्शन असं जर आपण या ठिकाणी केलं, तर लक्षात घ्या आपल्या हाती काहीच या ठिकाणी लागणार नाहीये आणि म्हणून मग आपल्याला अभ्यास करत असताना त्याचं नियोजन पण या ठिकाणी करावं लागणार आहे. आता बघा, ऑप्शनल पेपरचा अभ्यास करत असताना तुम्ही इथे या ठिकाणी मुख्य परीक्षेचा अभ्यास या ठिकाणी करताल. माझं तुम्हाला हे सजेशन आहे, ज्या कोण विद्यार्थ्यांना 95 मार्क पडलेले आहेत, 90 मार्क पडलेले आहेत, 100-102 मार्क या ठिकाणी पडलेले आहेत. मला माहीत नाही कट ऑफ काय नेमका लागेल आणि त्यावर मी चर्चा पण करणार आहे आणि तुम्ही पण करू नका. याचं कारण काय? बघा, पेपर कधी घ्यायचा हे आयोग डिसाईड करतं. त्याचबरोबर अ, आयोग पेपर कसा काढायचा हे पण डिसाईड आयोगच या ठिकाणी करतं. आन्सर की कधी या ठिकाणी द्यायची ते पण आयोग या ठिकाणी डिसाईड करतं आणि कट ऑफ किती असणार आहे ते पण आयोग या ठिकाणी डिसाईड करतं. आपण कोणतेही ज्योतिष नाहीये लक्षात घ्या आणि त्यामुळं हा मुद्दा नीट समजून घ्या. याच्या चर्चेमध्ये पडायचा तर तो आपला प्रांतच नाहीये आणि म्हणून मग तुम्ही या ठिकाणी YouTubeवर पण जास्त अशा जे काही त्यातनं वेळ जास्त जातो त्यामध्ये तुम्ही ते लेक्चर्स पाहण्यापेक्षा तुम्ही या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात या ठिकाणी करा. तुमचा जो वेळ आहे, तो तुमच्या अभ्यासामध्येच या ठिकाणी घालवा. एवढं माझं तुम्हाला या ठिकाणी सांगणं आहे. तर 2026 चा राज्यसभेचं टार्गेट ठेवून जर काम करत असाल, तर लक्षात घ्या आपल्या हातामध्ये आहेत 180 दिवस आणि या 180 दिवसांचं प्लॅनिंग आपल्याला इथे या ठिकाणी करावं लागणार आहे. मी तुम्हाला हे सांगतो, की बघा जनरली यू-पी-एस-सीची तयारी करणारे विद्यार्थी काय करतात बघा, यू-पी-एस-सीची तयारी या ठिकाणी करणारे विद्यार्थी 1 वर्ष आधीच आपला ऑप्शनल पेपर या ठिकाणी तयार करतात. जनरली यू-पी-एस-सीचा ऑप्शनल जर म्हणलं ना, तर 9 महिन्याचा कालावधी लागतो बघा. किती जरी तुम्ही म्हणलं 3 महिने, 4 महिने तर नाही. यू-पी-एस-सीचा म्हणतो मी. यू-पी-एस-सीचा ऑप्शन करण्यासाठी जनरली 9 महिन्याचा कालावधी या ठिकाणी लागतो आणि त्यानंतर विद्यार्थी काय करतो, की आयोगाचं नोटिफिकेशन आल्यानंतर मग प्रिलियमला सुरुवात करतो. 4 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये प्रिलियमची तयारी करत असतो. आता बघा, आपल्या हातामध्ये या ठिकाणी 180 दिवस म्हणजे 6 महिने या ठिकाणी आहे आणि 26 ची परीक्षा तर आपल्याला द्यायची आहे. ऑलरेडी खूप लेट झालेलो आहे आपण. ठीक आहे ना. जनरली ज्या विद्यार्थ्यांना 26 ची परीक्षा द्यायची आहे, त्यांनी 2025 च्या जून महिन्यापासूनच तयारीला लागणं गरजेचं होतं. पण ठीक आहे, आता आपले हे जे दिवस जे आहेत ते वाया गेलेले आहेत. तर आता आपण काय केलं पाहिजे, 26 ची परीक्षा टार्गेट करत असताना 180 दिवस आहे. या 180 दिवसांमध्ये आपण त्या ठिकाणी जर सकारात्मक पद्धतीने अभ्यास केला, पॉझिटिव्हली अभ्यास केला, नियोजनबद्ध अभ्यास केला, तर हो, आपण पण इथे या ठिकाणी यश मिळवू शकतो हे लक्षात घ्या. मग यामध्ये आता आपल्याला मुख्य परीक्षेच्या सोबत हे लक्षात ठेवा, पूर्व परीक्षेचा पण अभ्यास इथे या ठिकाणी करावा लागणार आहे. हे मी तुम्हाला आत्ताच इथे या ठिकाणी सांगेल. ठीक आहे ना? पूर्व मुख्य परीक्षेच्या सोबत पूर्व परीक्षेचा पण आपल्याला अभ्यास इथं करावा लागणार आहे. जर का तुम्ही 2026 च्या आयोगाचं वेळापत्रक जर पाहिलं असेल, तर आयोगाने सांगितलेलं आहे, की डिसेंबर महिन्यामध्ये आम्ही तुम्हाला या ठिकाणी फॉर्म या ठिकाणी काढू आणि डिसेंबर महिन्यामध्ये जाहिरात या ठिकाणी देऊ. म्हणजे डिसेंबरमध्ये 31 मेच्या परीक्षेची या ठिकाणी जाहिरात या ठिकाणी येणार आहे. डिसेंबरपर्यंत वाट पाहायची का? जर पाहिली वाट, तर लक्षात घ्या तुमचे 30 दिवस हे परत भरून निघणार नाहीये आणि जर 2026 चं टार्गेट आहे राज्यसेवेचं, तर लक्षात घ्या, इथं माझं म्हणणं आहे, एकही दिवस वाया न घालवता ऑप्शनल पेपर डिसाईड करा आणि तो स्वतः करा.
मग याच्यामध्ये क्रायटेरिया काय लावले पाहिजेत, ते तुम्ही तुमचे निर्णय घ्या. म्हणजे तुम्हाला तुमची आवड त्या विषयामध्ये असली पाहिजे. तो विषय हा सोप्या पद्धतीनं आपल्याला आत्मसात करता आला पाहिजे. तो विषय शिकवणारी व्यक्ती आपल्याकडे असली पाहिजे. त्याचं मटेरियल जे आहे ते सोर्स ऑफ मटेरियल ते आपल्याकडे असलं पाहिजे. तर या सर्व गोष्टींचा विचार करा आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी ऑप्शनल पेपर निवडा. यू-पी-एस-सीचा काय ट्रेंड चालू आहे त्यानुसार मी एम-पी-एस-सीमध्ये ऑप्शनल निवडेल त्या भानगडीत पडायचं नाहीये. कारण यू ही खूप पुढे गेलेली लक्षात घ्या. एम-पी-एस-सी नाही तेवढी गेली. म्हणजे एम-पी-एस-सीला सारखा पूर्व परीक्षेचा पेपर पण या ठिकाणी काढता आला नाहीये आणि त्यामुळे लक्षात घ्या, तुम्ही यू-पी-एस-सीचे ट्रेंड बघण्यापेक्षा तुमची आवड कुठे आहे, ते तुम्ही या ठिकाणी पहा. सोर्स ऑफ मटेरियल कुठे आहे, ते तुम्ही या ठिकाणी पहा आणि त्या विषयामध्ये आम्हाला काही लिहिता येऊ शकतं का, ते तुम्ही या ठिकाणी पहा आणि तुम्हीच तुमचा निर्णय या ठिकाणी घ्या. ऑप्शनल पेपर कोणता घ्यायचा आहे हे लक्षात घ्या. त्याचा अभ्यास करायचा, नियोजन करायचंय आणि पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास करायचा आहे. आता पूर्व आणि मुख्य परीक्षेचा एकत्रित अभ्यास कसा करायचा ते पण थोडंसं मी त्या ठिकाणी तुम्हाला मार्गदर्शन करेन. पुन्हा बघा, लक्षात घ्या आता प्रत्येक विद्यार्थ्याची कॅपॅसिटी जी आहे अभ्यासाची, त्याला इफेक्टिव्ह स्टडी मी या ठिकाणी म्हणेल. इफेक्टिव्ह स्टडी या ठिकाणी म्हणेल मी. तर ती म्हणजे अभ्यास करण्याची प्रत्येकाची जी काही अ, वेळ आणि जे काही कॅपॅसिटी आहे वेगवेगळी आहे. कोणी 12 तास देऊ शकतं, तर कोणी 10 तास देऊ शकतं, कोणी 8 तास देऊ शकतं. तर लक्षात घ्या, तर जी पण काही तुमची कॅपॅसिटी आहे, त्या कॅपॅसिटीला तुम्ही तुमचं ओळखा. मी म्हणणार नाही, की 14 तास अभ्यास करा. मी म्हणणार नाही 12 तास अभ्यास करा. आता जे लोकं सर्व्हिसला आहेत त्यांना पॉसिबलच नाही 14 तास अभ्यास करणं, 12 तास अभ्यास करणं. तुमची कॅपॅसिटी तुम्ही या ठिकाणी ओळखा आणि त्यानुसार तुम्ही या ठिकाणी प्लॅनिंग करा. काहींना 6 तास काम करता येईल, काहींना 8 तास काम करता येईल, काहींना 10 तास काम करता येईल. परंतु जनरली लक्षात घ्या 180 दिवस आहे, तर मग 8 ते 10 तासाचा वेळ आपल्याला इथे या ठिकाणी द्यावं लागणार आहे. जे कोण या ठिकाणी वर्कर्स आहेत, जे पोस्ट होल्डर आहे किंवा ज्यांना जॉब करून या ठिकाणी अभ्यास करायचा आहे, त्यांच्या हातामध्ये ऐन-केन या ठिकाणी 6 ते 6 तास अभ्यासासाठी मिळतात हे लक्षात घ्या. झोप जर आपण कमी केली, तर आपल्याला 6 तास या ठिकाणी अभ्यासामध्ये मिळतातच. आणि ते 6 तासापेक्षाही कमी वेळ या ठिकाणी राज्यसेवेची तयारी करण्यासाठी देऊ शकतील किंवा किंवा काही लोकं म्हणतात ना, "नाही माझ्याकडे 6 तास पण नाही." पण त्यांनी या प्लॅटफॉर्मकडे यायला गरज नाहीये. म्हणजे येऊच नका त्यांनी. कारण तुम्हाला 180 दिवसांमध्ये जर तुम्ही म्हटलं मी 4 तासच देईल, 5च तास देईल, तर मग 180 दिवसांमध्ये तुमचं टार्गेट कंप्लीट होत नाहीये लक्षात घ्या. म्हणजे एक प्रामाणिकपणे मी तुम्हाला सांगतो, जर तुम्ही दररोज 4 तास म्हटलं मी 4 तास अभ्यास करेल, तर 180 दिवसांमध्ये एवढा मोठा सिलेबस कसा कव्हर करणार आहे? पूर्वी ऑब्जेक्टिव्ह होतं त्यावेळेस ठीक होतं, परंतु आता नाही चालणार हे लक्षात घ्या. आणि म्हणून मग तुम्हाला किमान 6 तासाच्या पुढेच या ठिकाणी वेळ द्यावा लागेल अभ्यासासाठी, हे लक्षात घ्या. आता बघा याचं कसं नियोजन केलं पाहिजे तर नीट समजून घ्या. तुम्ही आत्ता जो स्टडी करताल तो प्री प्लस मेन्स अशा पद्धतीचा या ठिकाणी करा. कारण लक्षात घ्या पूर्व परीक्षा नापास झालो, मेन्सचा अभ्यास असून पण उपयोग नाहीये, है ना? आणि म्हणून मग आत्तापासूनच प्रिलियमला आपण टार्गेट या ठिकाणी करावं लागणार आहे. बरं इथं दुखणं असं आहे, की आधी प्रिलिमचा अभ्यास आणि नंतर मेन्सचा अभ्यास असं पण जमत नाहीये. कारण बघा ज्यांचे चांगले स्कोर आले 120, 122 पर्यंत एक माझ्याकडे विद्यार्थी 140 पर्यंतचा त्याचा स्कोर आहे. 134 पर्यंतचा स्कोर आहे. परंतु दुर्दैव काय त्यांचा मेन्स नाहीये. त्यांचं ऑप्शनल तयार नाहीये. ठीक आहे ना. म्हणजे एक एक्स-वाय-झेड एका विद्यार्थ्याने मला फोन केला, "सर माझा 134 स्कोर आहे आणि मी हिस्ट्री ऑप्शनल घेतलेला आहे. परंतु माझा ऑप्शनलची तयारी नाहीये काहीच, 0 ऑप्शनलची तयारी आहे. मग आता मी काय करू?" तर लक्षात घ्या म्हणजे असे पण विद्यार्थी आहेत. तर मला सांगा चांगला परफॉर्मन्स जर तुम्हाला द्यायचा असेल मेन्समध्ये, तर तुम्ही पूर्व परीक्षेनंतर ऑप्शनलची तयारी करणं हे घातक राहील तुमच्यासाठी. ठीक आहे. आता स्पर्धा कमी आहे 25 साठी. त्यामुळे तुम्ही काही जरी लिहिलं, कसंबसं जरी पेपर उरकला, तर मार्क तुम्हाला मिळेल. कदाचित तुम्हाला पोस्ट पण मिळू शकतील. परंतु जर का इफेक्टिव्ह जर आपल्याला स्टडी करायचा असेल, तर तुमचं किमान ऑप्शनल पेपर या ठिकाणी पूर्व परीक्षेच्या आधी कंप्लीट झाला पाहिजे. किमान 70% तरी कंप्लीट झाला पाहिजे. असंच नियोजन या ठिकाणी असणं गरजेचं राहणार आहे. ठीक आहे ना? आता हे लक्षात घ्या. त्यामुळं माझं तुम्हाला हे सांगणं आहे, अभ्यास करत असताना तुम्ही तर सर्वात पहिल्यांदा तुमचा ऑप्शनल पेपर जो आहे, तर तो ऑप्शनल पेपर या ठिकाणी निवडा आणि ऑप्शनल पेपरची तयारी इथे या ठिकाणी करा. ठीक आहे. तर इथं लक्षात घ्या, ऑप्शनल पेपर जो आहे, तर त्या ऑप्शनल पेपरची तयारी तुम्हाला इथे या ठिकाणी करावी लागणार आहे आत्तापासूनच. ठीक आहे. आता समजा जर एखादा विद्यार्थी 8 तासाचं प्लॅनिंग या ठिकाणी करेल, 14 तास आणि 16 तास करत बसू नका.
4-5 दिवस करताल आणि त्यानंतर आजारी पडताल. ठीक आहे ना. तर 8 ते 10 तास एक आयडियल आहे बघा. तर 8 ते 10 तासाचं प्लॅनिंग जर तुम्ही या ठिकाणी करत असाल, तर समजा आपण 4 तास 8च तास या ठिकाणी पाहूया. तर या तासांना तुम्हाला या ठिकाणी 2 भागांमध्ये विभागलं पाहिजे. म्हणजे 8 तास जर मला अभ्यास करायचा आहे, तर 8 तासामध्ये मी मुख्य परीक्षेमध्ये ऑप्शनलचा अभ्यास या ठिकाणी करेल आणि इथं मी लिहितो ऑप्शनलचा अभ्यास मी मेन्ससाठी या ठिकाणी करेल आणि मग मी इथं पूर्व परीक्षा, पूर्व प्लस मुख्य अशासाठी मी या ठिकाणी इथं जी-एसचा अभ्यास या ठिकाणी करेल. या प्रकारचं नियोजन तुमच्या या ठिकाणी करा. म्हणजे 4 तास जे असतील, तर त्या 4 तासांमध्ये मी काय करेल, तर या 4 तासांमध्ये मी माझा ऑप्शनलचा अभ्यास या ठिकाणी करेल आणि उर्वरित 4 तासांमध्ये मी पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या अ, अ, पूर्व आणि मुख्य परीक्षेच्या जी-एसचा अभ्यास या ठिकाणी करेल. या प्रकारचं नियोजन तुम्हाला इथे या ठिकाणी करायचंय. तर 8 तासांना 4-4 तासांमध्ये विभागून या ठिकाणी करा आणि त्यानुसार या ठिकाणी प्लॅनिंग तुमच्या या ठिकाणी करा. म्हणजे बघा, इथं जर आपण पाहिलं तर आपला जो अभ्यासक्रम आहे त्याच्यामध्ये जर आपण जी-एस या ठिकाणी पाहिलं, तर लक्षात घ्या जी-एस किती आहे? जी-एस 1, 2, 3, 4 आहे. मी हे जे काय प्लॅनिंग सांगतोय, हे 2025च्या मेन्सचं नाही सांगत. 2025 साठी मी एक स्वतंत्रपणे जी-एससाठी पण आणि ऑप्शनलसाठी पण एक स्वतंत्रपणे लेक्चर घेणार आहे. मी इथे या ठिकाणी 2026 बद्दल या ठिकाणी चर्चा करत आहे. हे लक्षात घ्या. राज्यसेवा 2026 साठी करत आहे मी चर्चा हे लक्षात घ्या. बघा जी-एस जर आपण पाहिला तर जी-एस 1 आहे बघा. जी-एस 1 आहे, जी-एस 2 आहे, जी-एस 3 आणि जी-एस 4 हे असे 4 महत्त्वाचे जी-एस आपल्याला या ठिकाणी अभ्यासायचे आहेत. आता बघा 2026 साली ज्या कोण विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे, त्या विद्यार्थ्यांसाठी जो जी-एस 4 जो आहे, हा या ठिकाणी याचा अभ्यास आता नाही केला तरी चालणार आहे. जी-एस 4 चा अभ्यास आता नाही केला, जो एथिक्स इंटिग्रिटीचा आहे, तो आता नाही केला तरी चालणार आहे. याचं कारण असं आहे, की जी-एस 4 तुम्हाला पूर्व परीक्षेला उपयुक्त नाही. ठीक आहे. जी-एस 4 मध्ये प्रिलिम्सच्या संदर्भात विशेष काही इथं नाहीये. तर हे लक्षात घ्या. परंतु जी-एस 1, जी-एस 2 आणि जी-एस 3 या तिघांचाही उपयोग तुम्हाला इथे या ठिकाणी पूर्व परीक्षा जी आहे, तर त्या पूर्व परीक्षेमध्ये होणारच आहे. ठीक आहे. आणि म्हणून माझं तुम्हाला या ठिकाणी हे स्पष्टपणे या ठिकाणी सांगणं आहे, की तुम्ही तुमच्या ऑप्शनल पेपरच्या अभ्यासाला सुरुवात करत असताना जी-एस 1, जी-एस 2 आणि जी-एस 3चं म्हणते जी-एस 2 आणि जी-एस 3चं जे काही मटेरियल आहे, ते इथे या ठिकाणी वाचायला सुरुवात या ठिकाणी करा. नुसता रायटिंग नाही केली तरीच हरकत नाही. मात्र लक्षात घ्या, तो जो कंटेंट आहे, तो कंटेंट तुमच्यापर्यंत पोहोचला पाहिजे. त्याची माहिती तुमच्यापर्यंत या ठिकाणी आली पाहिजे लक्षात घ्या. जी-एस 1, जी-एस 2 आणि जी-एस 3 याला आत्तापासूनच या ठिकाणी तयारीला लागा, हे लक्षात घ्या. मग या संदर्भामध्ये तुम्ही त्या ठिकाणी एन-सी-आर-टी बेस या ठिकाणी अभ्यास ठेवला, तर खूप जास्त या ठिकाणी चांगलं राहील. एन-सी-आर-टी बेस अभ्यास या ठिकाणी ठेवला, तर तो खूप चांगलं या ठिकाणी राहील. म्हणजे किमान स्वतःकडनं काय केलं पाहिजे बघा, क्लास लावायचा नाही लावायचा हे तुमचा निर्णय आहे. परंतु माझं सजेशन या ठिकाणी राहील, की नवीन पॅटर्न आहे, सगळ्या गोष्टी नवीन आहे. तर सेल्फ स्टडी करून वेळ वाया घालवून थोडासा रिस्क घेण्याच्या ऐवजी कोणाचं मार्गदर्शन जर तुम्हाला मिळत असेल, त्या विषयांचं तर ते घेतलं गेलं पाहिजे हे लक्षात घ्या. शेवटी लक्षात घ्या मार्गदर्शनाशिवाय या ठिकाणी ती परीक्षा लवकर क्रॅक करता येत नाही, हे पण लक्षात घ्या. त्यामुळं अ, परंतु माझं हे म्हणणं आहे, की केवळ आणि केवळ त्या क्लासवर, त्या शिक्षकावर डिपेंड राहणं हे पण चुकीचं आहे. तर स्वतःकडनं पण काही एफर्ट झाले पाहिजे आणि म्हणून मग मला हे तुम्हाला म्हणायचं आहे, की किमान जी-एसमध्ये जी-एस 1, 2, 3 च्या एन-सी-आर-टी या आपण वाचल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. कारण लक्षात घ्या, या एन-सी-आर-टी जर तुम्ही या ठिकाणी वाचल्या ना, तर तुमचं एक तर बेसिक या ठिकाणी कव्हर होईल. बेसिक चांगलं होईल. मी जरी हिस्ट्री हा सब्जेक्ट शिकवत असलो, तरी माझा तुम्हाला अट्टहास या ठिकाणी राहील 2026च्या पेपरला जाण्यासाठी माझा हा अट्टहास या ठिकाणी राहील, की कृपा करून प्रत्येकाने बेसिक ज्या एन-सी-आर-टी आहेत हिस्ट्रीच्या, त्या या ठिकाणी वाचल्या पाहिजेत हे लक्षात घ्या. ठीक आहे ना. स्टेट बोर्ड नाही वाचलं, स्टेट बोर्ड तर कंपल्सरी आहे. परंतु समजा तुम्हाला असं वाटलं नाही वाचायचं, तर ठीक आहे. परंतु एन-सी-आर-टी तरी तुम्ही या ठिकाणी इथं कव्हर करणं गरजेचं राहणार आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर स्वतःकडनं काय करायचं? तर स्वतःकडनं इतिहासाची, भूगोलाची, समाजशास्त्राची, अर्थशास्त्राची, पॉलिटीची एन-सी-आर-टी या ठिकाणी किमान वाचली पाहिजे. याने काय होतं बघा, याने तुमचं बेसिक जे आहे हे क्लिअर होतं. ठीक आहे ना. यांनी तुमचं
बेसिक जे आहे ते या ठिकाणी क्लिअर होतं. असं कृपा करून या ठिकाणी कोणी करू नका. त्या ठिकाणी एन-सी-ई-आर-टी वाचलं नाही आणि त्यानंतर मग या ठिकाणी मेन्सचा पेपर लिहायला गेलेलो आहे. ठीक आहे. तर तसं होऊ देऊ नका. किंवा बघा आता अधिकारी बनण्याचं स्वप्न हे तुमचं आहे. ही काही तुमच्यावर लादलेली प्रक्रिया नाहीये आणि त्यामुळं क्लासचं मार्गदर्शन तर तुम्हाला मिळणारच आहे. परंतु क्लासच्या सोबतच तुम्हाला या ठिकाणी स्वतः पण स्टडी करावे लागेल आणि स्वतःकडनं एन-सी-ई-आर-टी रिव्हिजन किंवा एन-सी-ई-आर-टीचं वाचन हे या ठिकाणी करावा लागणार आहे. हा तुमचा स्वतःचा सेल्फ स्टडी या ठिकाणी असणार आहे. हे लक्षात असू द्या. तर एन-सी-ई-आर-टी वर थोडंसं काम करणं गरजेचं राहणार आहे आणि तुम्ही त्या पद्धतीचं आता नियोजन इथे या ठिकाणी करायला हवं. मी तुम्हाला हे सांगतोय, की तुमचा ऑप्शनल पेपर डिसाईड करून घ्या आत्ताच. कारण जेव्हा फॉर्म निघाले तेव्हा बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी मित्राच्या सांगण्यावरनं, मैत्रिणीच्या सांगण्यावरनं इथे या ठिकाणी ऑप्शनल निवडला होता. आता चला तुम्ही त्याच्यामध्ये आता प्रिलिम पास नाही झाला. परंतु आता 2026 ला जेव्हा तुम्ही नव्यानं फॉर्म भरताल, तेव्हा तुम्हाला तुमचा ऑप्शनल निवडण्याची संधी पुन्हा एकदा मिळणार आहे. आणि लक्षात घ्या, एकदा प्रिलिम्सला तुम्ही आता दरवर्षी प्रिलिमचे फॉर्म भरायचे. त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी दरवर्षी फॉर्म भरताना ऑप्शनल निवडावंच लागणार आहे. त्यामुळं आता जर 2025 ला तुम्ही कोणताही ऑप्शनल निवडला रँडमली मित्राच्या आणि मैत्रिणीच्या सांगण्यावरनं, आता परत एकदा ऑप्शनल पेपर निवडण्याची संधी 2026च्या परीक्षेचा फॉर्म भरत असताना, पूर्व परीक्षेचा फॉर्म भरत असताना मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही आत्ताच या ठिकाणी क्लिअर राहावा स्वतःशी, की मी या ऑप्शनल पेपरला न्याय देणार आहे आणि हाच ऑप्शनल पेपर घेऊन मी या ठिकाणी पोस्ट काढणार आहे. तर हे तुम्ही या ठिकाणी तुमचं नियोजन या ठिकाणी करून घ्या आणि त्याच्या अभ्यासाला आजच्या दिवसापासूनच आपण लागलो गेलो पाहिजे. 2025 चा मेन्सचा कट ऑफ कधी लागेल? त्याचबरोबर आयोग सेकंड आन्सर की कधी या ठिकाणी देणार आहे? या सगळ्या गोष्टी सेकंड आन्सर कीमध्ये कोणते प्रश्न रद्द होणार आहेत? कोणते प्रश्न या ठिकाणी तसेच राहणार आहे? या भानगडीमध्ये पडत बसू नका. ठीक आहे ना? या भानगडीमध्ये पडत बसू नका. जर आपल्याला माहिती आहे की नाही होणार माझं, तर मग आपण 2026 ला जे 180 दिवस आपल्या हातात आहेत, त्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आता आपण पॉझिटिव्हली या ठिकाणी काम करणं गरजेचं आहे आणि ऑप्शनल पेपर डिसाईड करून त्या दृष्टिकोनातून अभ्यास करणं गरजेचं आहे. कारण प्रिलियम नंतर जर ऑप्शनल करायचं म्हटलं तर होणार नाही. मी स्पष्ट सांगितलं. प्रिलियम नंतर अभ्यास करायचं म्हटलं, तर ऑप्शनल या ठिकाणी होणार नाही. जी-एस पण होणार नाही. 25चं लक्षात घ्या 2025चा पेपर झाला. बरेचसे विद्यार्थी ऑप्शनल माहीत पण नाहीये त्यांना काय आपण त्याच्यामध्ये निवडलेलं आहे. तर त्यांचा स्कोर तर त्यांचा म्हणजे विषय संपलेला आहे. त्यामुळे हे लक्षात घ्या, तुम्ही असं फसगत स्वतःची होऊ देऊ नका. तर तुम्ही या ठिकाणी आत्ता ऑप्शनल निवडून घ्या आणि 26 साठी आणि त्या ऑप्शनलमध्ये तुम्हाला आता काम करावं लागणार आहे. आणि मग ते काम करत असताना त्याचं प्लॅनिंग या ठिकाणी करा. मी काय सांगितलं तुम्हाला 8 तास जर तुम्ही इथं वेळ देत असाल, काही गृहिणी आहेत ज्या अभ्यास घरातल्या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळून या ठिकाणी अभ्यास करतायत. त्यांना पण माझं सांगणं आहे, की किमान 6 तास या ठिकाणी द्यावेच लागणार आहे. 6 तासाच्या आतमध्ये जर तुम्हाला वेळ मिळत असेल, कृपा करून राज्यसेवेच्या भानगडीत पडू नका. कंबाईनकडे शिफ्ट व्हा, सरळ सेवेकडे शिफ्ट व्हा. राज्यसेवेला 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत, ते म्हणजे सातत्य आणि त्याचं नियोजन हे लक्षात घ्या. सातत्य पाहिजे, नियोजन पाहिजे आणि तो जो काही वेळ आहे ना, त्या वेळेमध्ये अभ्यासच पाहिजे हे लक्षात घ्या. असं होऊ देऊ नका. किमान 6 ते 8 6 तासाच्या पुढे 8 आणि 10 तासापर्यंत मी 12 तासावर बिलीव्ह नाही करत. ठीक आहे ना. 12 तास अभ्यास रोज कोण करतंय यावर माझा विश्वास आहे. जर करत असाल तर खूप छान आहे त्यांचं. परंतु लक्षात घ्या 6 तास, 8 तास आणि 10 तास या रेंजमध्ये विद्यार्थी या ठिकाणी अभ्यास करू शकतात. इझिली अभ्यास करू शकतात. तर जो काही वेळ तुम्ही या ठिकाणी देता, त्या वेळेमध्ये मुख्य परीक्षेसाठी ऑप्शनलची तयारी करायची 4 तास. जर समजा आपण 8 तास देत असेल ना, 4 तास ऑप्शनलला दिले गेले पाहिजेल, हे माझं म्हणणं आहे. आणि त्यानंतर पूर्व परीक्षेसाठी आणि त्याच्यात जी-एसच्या मुख्य परीक्षेसाठी जी-एस ओरिएंटेड अभ्यास करा आणि या जी-एस ओरिएंटेडमध्ये पेपर 1, पेपर 2 आणि पेपर 3 आता हे तर अभ्यासक्रम तुम्हाला माहिती आहे. जी-एस 1 मध्ये आपल्याला सर्वांना माहिती आहे, की इतिहास आहे, भूगोल आहे, समाजशास्त्र आहे. तिन्ही विषय व्यवस्थित त्या ठिकाणी करायचे. पेपर 2 मध्ये पॉलिटी आहे, गव्हर्नन्स आहे, हे माहिती आहे आपल्याला आणि पेपर आय-आर पण आहे आणि पेपर 3 मध्ये इकॉनॉमी आहे, विज्ञान आहे आणि सायन्स टेक आपल्याला माहिती आहे. पेपर 4 थोडासा तुम्ही 2026 च्या विद्यार्थ्यांनी थोडा पेंडिंग ठेवला तरी हरकत नाहीये. मात्र 2025 ला ज्यांना मेन्स द्यायची आहे त्यांनी पहिला तर इथिक केला पाहिजे. है ना? 2025 ला मेन्सला ज्यांना या ठिकाणी जाणार आहे, त्यांनी तर पहिला तर इथिक्स उरकला पाहिजे हे लक्षात घ्या. 2026 साठी
ठीक आहे, आपण हे नंतर करू, प्रिलिम्सच्या नंतर करू, असं पण तुम्ही निर्णय घेऊ शकता. मात्र मला हे तुम्हाला सांगायचंय, तुम्हाला केवळ पूर्व करून चालणार नाही, केवळ मुख्य करून चालणार नाही. तर पूर्व आणि मुख्यचं सांगड तुम्हाला त्या ठिकाणी घालायची आहे आणि त्यानुसारच आता अभ्यास करायचा आहे, हे लक्षात असू द्या. तर ठीक आहे. तर हे एवढंच फक्त मला तुम्हाला इथं सांगायचं होतं. हे प्लॅनिंग तुम्ही तुमचं करा. कोणीही कोणाचं प्लॅनिंग म्हणजे मी प्लॅनिंग देईल आणि त्यानुसार तुम्ही फॉलो करणार असं नाहीये. शांत बसा घरामध्ये आणि जिथं तुम्ही रूम असेल, लायब्ररी असेल, घर असेल, तिथं शांत बसा आणि स्वतःच निर्णय घ्या. मी किती वाजता उठतो, किती वाजता झोपतो आणि त्याच्यामध्ये माझं जे काही जबाबदारी आहे, कौटुंबिक जबाबदारी आहे, अर्निंगची जबाबदारी जी काही आहे, ती पार पाडून मला किती वेळ या ठिकाणी मिळतो, त्याचं प्लॅनिंग या ठिकाणी करा आणि त्यानुसार मी या ठिकाणी इथं अ, वेळ काढणार आहे आणि त्यानुसार अभ्यास करणार आहे. हे नियोजन तुम्ही या ठिकाणी अ, इथे या ठिकाणी करा. दुसरा एक महत्त्वाचा माझा सल्ला तुम्हाला राहील, किमान ऑप्शनल पेपर जो आहे ना, तर त्याचं मार्गदर्शन या ठिकाणी घ्या. कारण लक्षात घ्या ऑप्शनल पेपर हा असा घटक आहे, जर का तो जमला, तर डायरेक्ट बूस्ट मिळणार आहे तुम्हाला. ठीक आहे ना? डायरेक्ट बूस्ट मिळणार आहे. कारण 500 मार्कांचा ऑप्शनल पेपर आहे. 500 मार्कांचा पेपर आहे. 500 पैकी 300 प्लस मार्क जर तुम्ही घेताय मेन्सला, तर लक्षात घ्या तुमचा रिझल्ट तय झालेला आहे. म्हणजे फिक्स झालेला आहे रिझल्ट हे लक्षात घ्या. आणि ऑप्शनल असेच निवडा, की जे तुम्हाला या ठिकाणी जी-एसमध्ये आणि त्याचबरोबर प्रिलिममध्ये तुम्हाला फायदेशीर या ठिकाणी राहील. ठीक आहे ना? जी-एसमध्ये आणि प्रिलिममध्ये फायदेशीर या ठिकाणी राहील. कोणी हटके ऑप्शनल निवडायचं असेल, तर ते त्यांचं स्वातंत्र्य आहे. परंतु माझं म्हणणं आहे, जी-एसच्या पेपरमध्ये आणि प्रीमध्ये तुम्हाला फायदा होईल. अशा प्रकारचे ऑप्शनल निवडलेले हे कधी पण त्या ठिकाणी बेटर इथे या ठिकाणी राहणार आहे. ठीक आहे? तुम्ही तुमचे निर्णय या ठिकाणी घ्या. तुम्ही तुमचं प्लॅनिंग इथे या ठिकाणी करा. कसल्याही प्रकारच्या चर्चेमध्ये पडू नका. जे आपल्या हातात नाही त्याच्यावर का चर्चा करायची आणि त्याच्यावर का वेळ या ठिकाणी वाया घालवायचा आहे. कट ऑफ किती लागेल, सेकंड आन्सर की किती येईल, किती प्रश्न रद्द होतील, काय होईल, इथं या ठिकाणी काम करण्यापेक्षा आपण हे स्वीकारा, मला कमी मार्क मिळालेले आहेत. माझ्या चुका पेपरमध्ये या ठिकाणी झालेल्या आहेत. पेपर मी अभ्यास करतो त्या अकॉर्डिंग या ठिकाणी आला नाही. ठीक आहे, मी आता चान्स घेईल, परत एक चान्स घेईल आणि माझ्या 180 दिवसांना सत्कारणे इथे या ठिकाणी लागेल. हे एक गोष्ट लक्षात ठेवा. तुम्ही किती वेळ अभ्यास करणार आहे ते तुम्ही डिसिजन घ्या आणि 180 दिवसांमध्ये त्या तो जो वेळ तुम्ही देणार आहे म्हणजे 8 तासाचा वेळ समजा मी देणार आहे असं ठरलंय. 8 तासाचा वेळमध्ये तुम्ही या ठिकाणी कसल्याही प्रकारची एकही दिवस कटौती करणार नाही. हे निर्णय घ्या. कोणताही सण, कोणताही समारंभ, घरातील फेस्टिव्हल जे पण काय आहे ते सगळं आता गुंडाळून ठेवा. 180 दिवस जर का व्यवस्थित त्या ठिकाणी मी काम केलं, तर माझा रिझल्ट हा येणार आहे हे लक्षात घ्या आणि मुद्दा नीट समजून घ्या. मी वारंवार सांगतोय मी 2023 ला पण बोलत होतो, 24 ला पण बोलत होता. लक्षात घ्या 2025 आणि 26 या 2 मेन्स ज्या आहेत ना, तर त्या 2 मेन्स या ठिकाणी बऱ्यापैकी ईझी असणार आहे तुमच्यासाठी. हे लक्षात घ्या. कारण पेपरचा जो फॉर्म्युला आहे तो सेट होण्यासाठी 2 वर्ष लागणार होते आणि त्यामुळे 2025-2026 ला पेपर फॉर्म्युला या ठिकाणी सेट व्हायला लागेल. मात्र जेव्हा पेपर सेट झाला, परीक्षा कशी काढायची आहे हे एकदा का आयोगाला या ठिकाणी डिसाईड झालं, 26 नंतर पेपरची काठिण्य पातळी हळू वाढत जाणार आहे आणि त्यामुळं लक्षात घ्या 2025 एक नामी संधी आणि 2026 त्याच्याही पेक्षा जास्त चांगली संधी ही तुमच्याकडे आहे. जर तुम्ही 25च्या पेपरला राज्यसेवेच्या तुम्ही 90 मार्क जर घेताय ना, तर हे लक्षात घ्या तुम्ही डिझर्व्ह करता 2026 ची मेन्स पास होण्याची. ठीक आहे. तुम्ही त्याला डिझर्व्ह करताय लक्षात घ्या. आणि म्हणून मग दुसऱ्या कुठल्या छोट्या-मोठ्या परीक्षांकडे जे आत्ता 2025 साली आता जे काही तुमच्या छोट्या-मोठ्या ज्या काही परीक्षा या ठिकाणी येतील, त्या शिफ्ट होण्यापेक्षा माझं जे टार्गेट आहे राज्यसेवेचं, तेच राज्यसेवेचं टार्गेट नजरेसमोर ठेवून मी या ठिकाणी अभ्यास करेल. 180 दिवस जे आहेत ते अभ्यास करेल. स्वतःच टाईम टेबल स्वतःच निर्माण करेल, स्वतःच फॉलो करेल. कधी कोणता पेपर घ्यायचा, तुम्हीच डिसिजन घ्या. पहिला पेपर कोणता घ्यायचा, दुसरा कोणता घ्यायचा, तिसरा कोणता घ्यायचा. परंतु लक्षात घ्या, ऑप्शनलचा अभ्यास हा कंटिन्यू चालत ठेवणं गरजेचं आहे. कंटिन्यू तो करणं खूप जास्त गरजेचं इथे या ठिकाणी असणार आहे. बस आता मी जास्त फार काही बोलणार नाही तुमच्यासोबत. तर एवढं फक्त मला तुम्हाला बोलायचं होतं. तर राज्यसेवा 2026 ची रणनीती या पद्धतीची मला तुम्हाला या ठिकाणी सांगायची होती. गिव्ह करू नका. स्वतःला दोष देऊ नका. 2-3 प्रश्नांनी मी इन असतो. 2-3 प्रश्नामुळे मी आउट झालो असं पण स्वतःला गिल्टी फील करू नका.
लक्षात घ्या ही स्पर्धा परीक्षा आहे. त्या स्पर्धेमध्ये आपण कोणीतरी म्हणजे कमकुवत घोडे आहोत असं पण स्वतःला समजू नका. रिझल्ट नक्की येईल. फक्त सातत्य पाहिजेल अभ्यासामध्ये, नियोजन या ठिकाणी पाहिजेल. गुड प्लॅनिंग जर आपण केली, तर नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी यशस्वीपणे होतीलच होतील. ठीक आहे मित्रांनो, थांबतो मी आता इथं. उद्या परवाच्या सेशनमध्ये मी तुम्हाला इतिहास, जी स्ट्रॅटेजी समजून सांगेल. ज्या विद्यार्थ्यांना ऑप्शनल हिस्ट्री निवडायचं आहे, त्यांच्या संदर्भात अभ्यासक्रम डिकोड करेल आणि त्याची स्ट्रॅटेजी पण या ठिकाणी समजावून सांगेल. तर ठीक आहे मित्रांनो, थांबूया आपण. भेटूया उद्या परवाच्या सत्रामध्ये. धन्यवाद. थँक यू. व्हेरी मच.